रूप पाहता लोचने
हरिभक्त पुढे साथ करतील हरिभक्त परायण रावसाहेब महाराज हसेगावकर त्यांना साथ करतील बालाजी महाराज बिराला कोंडारकर. तुझी
सुखाचे सोहळे घरी ताकाचे सरोवर घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पुर नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे तुका म्हणे आता तुका म्हणे आता आम्ही नवजोत वडिता नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे विठ्ठल तुझी संगती झाली आमची निश्चिंती नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे गजाननं भूतगणादि सेवितं कपीत जम्बू फलचारु भक्षणम् उमासुतं शोक विनाशकारकम् नमामि विघ्नेश्वर पाद पंकजम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरसाक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादितवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय
कृष्णं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् कलावज्ञजीवोत्तरार्थावतारम् कलाकान्ततेजोदिकामोदिवक्त्रम् खलानीशवादापमोदारदक्षिम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् मनोजवं मारुततुल्यवेगम् जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् वातात्मजं वानरयूथमुख्यम् श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ जळी दगडा सहित वया तारिया देशाला धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ मणी रामेश्वर भक्त तुझा तुका विष्णू न भेदुला धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ विठ्ठल तुझी संगती झाली अमुची निश्चिंती नाही देखील ते मिळे भोग सुखाची सोहळे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्यराज रसिक देहू निवासी श्रीमंत श्री तुकोबराय यांचा काला या प्रकरणातील काल्याचं वर्णन करणारा असा हा 4 चरणाचा अभंग आहे. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे तो असा की आमचे गुरुबंधू या ठिकाणी महाराजांनी सुंदर असं मागच्या वर्षी गुरुकुल त्या ठिकाणी चालू केलेलं आहे. आता सुंदर अशी जागा त्यांनी या दाम्पत्यांनी उदार अशा दात्यांनी सुंदर अशी जागा गुरुकुलासाठी उपलब्ध करून दिलेली आहे.
बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. अनंत पुण्य कोट्यान कोटी तैच भेटी होय हरिप्रियाची. आपल्या वाडवडिलांचं अतिशय पुण्य आहे आणि तुमचं देखील अतिशय पुण्य आहे. म्हणून या ठिकाणी साधू संत येतात. भगवान परमात्म्याचा नामाचा गजर या ठिकाणी चालू आहे. विद्या अध्ययन चालू आहे. आपल्या धर्माचं रक्षण, धर्मो रक्षती रक्षितः. धर्माचं रक्षण हे आपल्या गुरुकुल पद्धतीनंच त्या ठिकाणी होणार आहे. आणि आपली भारतीय परंपरा प्राचीन ही गुरुकुल पद्धती आहे. आपण सर्व ऋषीमुनींचे संतान आहोत. गावोगावी गुरुकुल असायचे आणि सर्व शिक्षा त्या ठिकाणी दिली जायची. त्यामुळे विठ्ठल पूर्वी गावोगावी गुरुकुल असायचे, संत महात्मे असायचे, गुरुकुल असायचं. सर्व गाव त्या ठिकाणी शिकण्याकरता जायचं. सर्व विद्या कला त्या ठिकाणी शिकवल्या जायच्या. त्यामुळे आपला भारत हा साक्षर त्या ठिकाणी संपूर्ण देश होता. जगाला आदर्श असा ही आपली भारतीय संस्कृती आहे. त्याचं मूळ केंद्र म्हणजे काय आहे तर गुरुकुल आहे. संपत्ती आणि माऊली ज्ञानोबा सांगतात की संपत्ती आणि दया जेत आली वस्ती दया ठाया तेत दान धनंजया विभूती माझी. ज्या ठिकाणी संपत्ती आहे आणि दया आहे ती माझी विभूती आहे असं भगवान परमात्मा श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला गीता उपदेश करत असताना सांगतात. तर या परिवाराचं खूप मोठं भाग्य आहे, पुण्य आहे. त्यामुळे या ठिकाणी अखंड त्या ठिकाणी ज्ञानदान चालू आहे. अन्नदानम महत्दानम विद्यादानम ततःपरम अन्नेन क्षणिका तृप्ती यावत जीवनची विद्या. अन्न सर्व दानामध्ये अन्नदान हे सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे. आणि त्यामध्ये देखील अन्नाने क्षणिक तृप्ती होती, परंतु विद्यादान सगळ्या दानापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण विद्येने अनंत जन्माचे जे काही आपल्या मागे लागलेले संस्कार आहेत, जन्मोजन्मी आपण फिरत आलेलो आहोत, जन्मोजन्माचं अज्ञान आहे ते विद्येने त्या ठिकाणी नाश होत असतं. आणि श्रुती माता उपनिषद सांगतात की ज्ञानात एव तू कैवल्यम, ज्ञानानेच मुक्ती त्या ठिकाणी होत असते. तर या ठिकाणी काय चालणार आहे तर ज्ञानदान चालणार आहे. गेली 21 दिवस या ठिकाणी श्रीमद भागवत महापुराण जो प्रत्यक्ष ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण प्रत्यक्ष साक्षात भगवान परमात्मा त्या ग्रंथ रूपाने आपल्या समोर आहेत. ज्यावेळेस भगवान परमात्मा निर्गमना चाललेले आहेत त्यावेळेस उद्धवजी त्यांचे अतिशय लाडके भक्त हुबेहूब भगवान परमात्म्यासारखे दिसणारे आणि भगवान परमात्म्याचेच वस्त्र त्या ठिकाणी ते धारण करायचे. भगवान परमात्म्याने वापरलेले अतिशय निष्ठावान भक्त उद्धवजी आहेत. आणि त्या उद्धवजीला भगवान परमात्मा ज्ञान त्या ठिकाणी सांगत आहे. एकादश स्कंदामध्ये अति सुंदर बोध उद्धवजींना भगवान परमात्म्याने श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलेला आहे. उद्धवजी म्हणतात तुम्ही आता चाललेले आहात, सर्व शत्रूंचा राक्षसांचा नायनाट केलेला आहे, पृथ्वी ही दुष्ट विहीन केलेली आहे, अतिशय सुंदर काळ आलेला आहे. परंतु तुम्ही कशा करता येतात तर धर्माच्या रक्षणाकरता येत असतात. आता तुम्ही धर्माचं रक्षण केलेलं आहे, साधूंना मान दिलेला आहे, साधूंचा मान दिवशी धर्माशी नीतीशी शेजभरी. मी अविवेकाची काजळी वेडोनी विवेक दीप उजळी तया योग्या पाहे दिवाळी निरंतर. तर भगवान परमात्मा अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करतात आणि धर्माची जागृती ज्ञानरूपी धर्माची जागृती करत असतात. तर उद्धवजी सांगतात तुम्ही सर्व काही केलेलं आहे, धर्माची स्थापना केलेली आहे, दुष्टांचा भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारशी. तुम्ही भक्तांचं रक्षण केलेलं आहे, दुष्टांचा संहार केलेला आहे. परंतु आता पुढं घोर कलियुग येणार आहे, याच्यापेक्षाही त्या ठिकाणी बद्तर अवस्था होणार आहे, वाईटाचा सुळसुळाट होणार आहे. आता तुम्ही तर चालले आहात, परंतु आता मी पण या घोर कलियुगामध्ये राहू शकत नाही. परंतु भगवान परमात्म्याने सांगितलं तुम्हाला राहावं लागेल. धर्माचं रक्षण करण्याकरता ज्ञानदान देण्याकरता तुम्हाला भक्तीचा ज्ञानाचा
प्रचार प्रसार करण्याकरता राहावं लागेल. तर देवा तुम्ही चालले आहात तर आम्ही कसं जगायचं, तुमच्याशिवाय आम्ही जगू शकत नाही. या सर्व जनतेचं कसं होईल तुम्ही जर आम्हाला निघून गेले तर. हे घोर कलियुग अतिशय अनाचार दुष्टाचार त्या ठिकाणी चालू राहील. तर भगवान परमात्म्याने सांगितलं हा जो श्रीमद भागवत ग्रंथ आहे त्याच्यामध्ये मी तो माझा आत्मा आहे, मी स्वतः त्याच्यामध्ये विलीन होणार आहे, मी कुठेही जाणार नाही. तर असा महान असा ग्रंथ. बाकीचे पुराण आहेत, श्रीमद भागवत महापुराण आहे, अतिशय उत्तम ग्रंथ, श्रेष्ठ, योग्यांना देखील शुकाचार्यांना आनंद देणारा. शुकमुनी जन्म झाल्याबरोबर वनामध्ये निघालेले आहे. वनामध्ये गुफेमध्ये जाऊन तप करत बसलेले आहेत. व्यासांनी आपल्या शिष्यांना श्रीमद भागवत ग्रंथातील काही श्लोक त्या ठिकाणी शिकवलेले आहेत. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं सुंदर वर्णन करणारा असे उत्तम श्लोक त्या ठिकाणी शिकवले. आणि त्यांचे शिष्य वनामध्ये गेल्यानंतर लाकडं जमा करण्याकरता गेले असताना ते सुंदर असं त्या श्लोकांचं मधुर स्वरामध्ये गायन करायचे. आणि शुकाचार्यांच्या कानावर त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची सुंदर स्तुती त्या ठिकाणी ऐकलेली आहे. त्यांची समाधी त्या ठिकाणी भंग झाली आणि त्या शिष्याजवळ आलेले आहेत. मलाही शिकवा, मलाही शिकवा, तुमचे गुरु कोण आहेत, कोणी ही एवढी देवाची उत्तम स्तुती, दिव्य स्तुती, माझी समाधी देखील भंग व्हावी एवढी अप्रतिम स्तुती तुम्ही त्या ठिकाणी गायलेली आहेत, मला ते शिकवा. त्यांनी सांगितलं माझ्या गुरूंनी आम्हाला एवढेच श्लोक त्या ठिकाणी शिकवलेले आहेत. आमचे सद्गुरू अतिशय महान आहेत, तुम्हाला जर शिकायचं असेल तर त्यांच्याकडे यावं लागेल. ते साक्षात त्यांचे पिताश्रीच त्या ठिकाणी होते, ज्यांनी आपल्या स्वतःचा घराचा त्याग केलेला आहे. ते स्वतः त्या ठिकाणी त्या भगवान परमात्म्याच्या सुंदर स्तुतीमुळे पुन्हा माग घरी आलेले आहे. आणि व्यासांकडून संपूर्ण श्रीमद भागवत ग्रंथ त्या ठिकाणी ते शिकलेले आहेत. अप्रतिम ग्रंथ, योग्यांची संहिता, ज्ञान अर्थात त्यामध्ये भरलेला आहे. ज्ञान, भक्ती, वैराग्य, भगवान परमात्म्याची स्तुती कशी करावी, भगवान परमात्म्याविषयी प्रेम कसं करावं, देवाची भक्ती कशी करावी. नुसतं आता जे त्या ठिकाणी आत्महत्या करतात किंवा अकाल मृत्यू त्यांचा होत असतो, कशानेही त्यांची मुक्ती होत नाही. किती गयेमध्ये श्राद्ध करा, कुठे पिंडदान करा, जे पाहिजे ते करा, परंतु त्यांची मुक्ती होत नाही. जे अकाल मृत्यू ज्यांचा झालेला आहे. परंतु त्यांच्या करता जर श्रीमद भागवताचा मूळ पाठ जर आपल्या घरी केला तर त्या व्यक्तीची त्या पिशाची योनीतून मुक्ती होते. एवढा अप्रतिम ग्रंथ आहे. अशा महान ग्रंथाचे या ठिकाणी हवन केलेलं आहे. प्रत्येक श्लोकाचं 18,000 श्लोक त्याच्यामध्ये आहेत. तर 12 स्कंद आहेत, 18,000 श्लोक आहेत. त्याचं हवन या ठिकाणी महाराजांनी केलेलं आहे. आणि या भूमीमध्ये त्या ठिकाणी ते हवन घडलेलं आहे. हे कुटुंब अतिशय भाग्यवान आहे, अतिशय पुण्यवान आहे. त्यांच्यामुळे हे महान योग त्या ठिकाणी आलेले आहे. आणि या ठिकाणी गुरुकुल जी आपली प्राचीन परंपरा आहे, जे भगवान परमात्मा स्वतः गुरुकुलामध्ये गेलेले आहेत. सांदीपनी मुनीकडे भगवान श्रीकृष्ण परमात्मा बलराम दादा शिकण्याकरता गेलेले आहे. प्रभुरामचंद्र वशिष्ठाकडे अध्ययन करता गेलेले ही आपली प्राचीन परंपरा. आणि ज्याद्वारे आपलं संस्कृतीचं जे मूळ आहे, आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या मुलांना चांगले संस्कार त्या ठिकाणी लागणार आहे. कारण या घोर कलियुगामध्ये वाईटाकडे जास्त प्रवृत्ती आहे, सहज प्रवृत्ती आहे. घराघरामध्ये मोबाईल आहे, टीव्ही आहे, त्याच्यामुळे अतिशय वाईट परिस्थिती झालेली आहे. मुलांना त्या ठिकाणी कुठलाही अभ्यास नको, मोबाईल मध्ये त्या ठिकाणी पाहत राहतात, जेवण नाही, काही नाही. तर हे संस्कार आपल्याला कुठे लागतील, तर हे आपल्याला गुरुपशीच त्या ठिकाणी लागतात, गुरुकुलामध्येच त्या ठिकाणी लागत असतात. आपला मुलगा एकतरी चांगल्याकडे येईल, नाहीतर वाईटकडे जाईल. तो कुठंतरी जाणार आहे. तो जर साधूकडे आला नाही, गुरुकुलामध्ये आला नाही, तर वाईट मार्गाला जाईल. कितीतरी कुटुंबाचे कुटुंब त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेले आहे. दारू, जुगार, नाना प्रकारची व्यसन, भिक्का आदी खाऊन त्या ठिकाणी सर्व जीवन त्या ठिकाणी बर्बाद होऊन जातं.
तरुण अवस्थेमध्ये त्या ठिकाणी त्या माता माऊलींना विधवा पण त्या ठिकाणी येते, मुलाला अनाथ पण त्या ठिकाणी येते. कशामुळे? ही वाईट व्यसनामुळे. आणि ती व्यसनाच्या नादी कशामुळे लागली? तर त्यांना आपण संस्कार चांगले दिले नाही. तो मुलगा पुढे काही करू नको, काही होऊ द्या त्याच्या जीवनामध्ये, जर चांगले जर संस्कार राहिले तर तो आनंदामध्ये जगल आणि आपल्या संपूर्ण कुळाचा उद्धार होईल. एका कुळामध्ये जर एक साधू जर जन्माला आला तर त्याच्या संपूर्ण कुळाचा उद्धार होतो, मागच्या पुढच्या कुळाचा उद्धार होतो. आणि एका कुळामध्ये जर वाईट दुराचारी व्यक्ती जर जन्माला आला तर सर्व एवढं कुळ आहे ते नरकामध्ये जाते, पुढची पिढी आणि मागची पिढी. तर हे संस्कार खूप गरजेचे आहेत आणि ते काय घरोघरी आपल्या घरामध्ये भेटत नसतात. तर घरोघरी जर साधू झाले असते, घरोघरी जर ज्ञान भेटलं असतं तर घरोघरी साधू झाले असते, सर्व काही चांगलं झालं असतं. परंतु गुरुकुलाची गरज नसते. परंतु ही ज्ञानाची परंपरा आहे. भोलेनाथ सर्वांचे आदि गुरु आहे, सर्वांचे गुरु आहेत आणि त्यांच्यापासून ही ज्ञानाची परंपरा चालू आहे. एक गुरु एक शिष्य अशी गुरु परंपरा त्या ठिकाणी ज्ञानाची परंपरा चालू आली आहे आणि ती खंडित होऊ नये. आम्ही आमच्या सद्गुरूकडे शिकलो, त्यांनी सांगितलं मी तुम्हाला शिकवलेलं आहे, तुम्ही पुढे शिकवत राहायचे. ही ज्ञानाची परंपरा खंडित झाली नाही पाहिजे. आपल्या ऋषी मुनींनी अथक प्रयत्न करून भोजपत्रावर शाही निर्माण करून ते ग्रंथाचं जतन केलेलं, या विद्येचं ज्ञानाचं जतन केलेलं आहे. तर आपल्यावर पितृऋण असतंय, माता पित्यांचं ऋण असतंय आणि ऋषीचं ऋण आहे, देवाचं ऋण आपल्यावर आहे. तर त्या ऋषी मुलींच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता आपण विद्यादान त्या ठिकाणी केलं पाहिजे. तर या ठिकाणी सुंदर असं गुरुकुल झालेलं आहे. आपल्या मुलाला या गुरुकुलामध्ये ठेवलं पाहिजे. त्याचं शालेय अध्ययन या ठिकाणी होईल, शाळेमध्ये जातात आणि दोन्ही संस्कार, त्याचं जीवन त्या ठिकाणी कृतार्थ होऊन जाईल. त्याच्या जीवनामध्ये तो वाईट मार्गाला तरी जाणार नाही. तुम्हाला आई बाप तरी म्हणेल आणि तुमची कमीत कमी सेवा तरी करेल. आज मुलं आपल्या आई वडिलांना आई बाप म्हणायला तयार नाही, विचारायला तयार नाही. ते शिकवतात, खूप चांगलं शिकवतात, विदेशात पाठवतात, सर्व उच्च शिक्षण देतात, परंतु आई वडिलांना विचारायला तयार नाही. याचं कारण काय? तुम्ही त्याला शिक्षण दिलं परंतु ज्या ज्ञानाची, ज्या संस्काराची गरज होती ती आपण दिलेली नाही. त्यामुळे ते दुसरीकडे गेलेले आपल्याला विचारायला तयार नाही. तर माता पिता हे प्रत्यक्ष देवता आहेत आणि त्या माता पित्यांची सेवा आपण केली पाहिजे. हे संस्कार आपल्याला कधी कळतील? गुरुकडे आपण गेल्यानंतर गुरु सांगते की मातरम पितरम चैव साक्षात प्रत्यक्ष दैवतम, मातृदेव भो, पितृदेव भो, आचार्य देव भो, अतिथी देव भो. हे संस्कार कुठे लागतील? उपनिषद सांगते माता पिता हे आपले देवता आहेत. तर हे सर्व आपल्याला चांगले संस्कार या ठिकाणी काकडा भजन, मृदंग, गायन या ठिकाणी शिकवलं जाईल. गीता आदी श्रीमद भागवत सारखे महान ग्रंथाचं अध्ययन या ठिकाणी होईल. जो एक श्लोकाचं उच्चारण जरी केलं तर आपल्या संपूर्ण कुळाचं, आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहे. सर्व आपल्या जीवनातील पातकाचा नाश करणार आहे. हे आपली प्राचीन परंपराचं महाराज त्या ठिकाणी जतन करत आहे आणि त्याचं केलं पाहिजे. हे आपलं आद्य कर्तव्य त्या ठिकाणी. धर्माचा प्रचार प्रसार करणं हे आपलं प्रत्येकाची त्या ठिकाणी जिम्मेदारी आहे. तर प्रत्येकाने आपलं मूल या ठिकाणी गुरुकुलामध्ये ठेवलं पाहिजे. त्याचं जीवन उज्ज्वल त्या ठिकाणी होईल. त्याच्या जीवनामध्ये सुख, समाधान, शांती. कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये चढ उतार त्या ठिकाणी चालू असतो. थोडी परिस्थिती त्या ठिकाणी बिकट झाली तर लगेच व्यसनाधीन त्या ठिकाणी मुलं होतात. कारण त्याला चांगले विचार त्या ठिकाणी मिळत नाही. आपल्या जर चांगले विचार आणि वाईट विचार, साधू संत गुरुकुलामध्ये आपल्याला चांगले विचार दिले जातात. मग कठीण परिस्थिती आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर ते कसं त्याच्यातून सावरायचं आणि देवाचं भजन करत देवाच्या आश्रित कसं राहायचं आणि तो भगवान परमात्मा कसं रक्षण करतात हे आपल्याला संस्कार गुरुकुलामध्ये दिले जातात. आणि कलियुगामध्ये तर काळाची गरज आहे, फार गरज आहे. कारण आपल्या धर्मावर नाना प्रकारचे आक्रमण त्या ठिकाणी चालू आहे, धर्मांतरण चालू आहे. साधू संतांवर त्या ठिकाणी बदनाम केलं जातं, आपल्या धर्माला बदनाम केलं जातं. जो जगामध्ये श्रेष्ठ धर्म आहे त्याच्यावर नाना प्रकारे त्या ठिकाणी धर्मांतरण चालू आहे. तर आपल्या प्रत्येकाला संस्कार, आपल्या धर्माविषयी, आपला धर्म कोणता आहे, आपला ग्रंथ काय आहे,
सर्व नीती नियम आपल्याला माहीत पाहिजे आणि आपल्या मुलाला ते आपण दिलं पाहिजे, ही आपली जिम्मेदारी आहे. जर उद्या तो मुलगा जर वाईट मार्गाला गेला, त्याचं जीवन जर उद्ध्वस्त झालं, तर त्याला कारण आपण आहोत, माता पिता त्या ठिकाणी आहोत. मुलाला नुसतं अन्न वस्त्र निवारा देणं एवढी जिम्मेदारी नाही, तर त्याला चांगले संस्कार त्या ठिकाणी दिले पाहिजे, ही आपली जिम्मेदारी आहे. तर आपल्या मुलाला या ठिकाणी गुरुकुलामध्ये आपण ठेवलं पाहिजे. त्याकरता 7 दिवस आपण या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. सकाळपासून कात्रा त्या ठिकाणी चालू आहे, ज्ञानेश्वरीचं पारायण चालू आहे, हरिपाठ चालू आहे, संध्याकाळी कीर्तन चालू आहे. 21 दिवस महायज्ञ या ठिकाणी झालेला आहे. कुठेही त्या ठिकाणी लाखो रुपये देऊन देखील असा श्रीमद भागवताचा महायज्ञ कोणीही त्या ठिकाणी करत नाही. कारण ते श्रीमद भागवताचे श्लोक अतिशय वेगवेगळ्या छंदामध्ये आहे, त्याचं उच्चारणच करणं अतिशय कठीण आहे. कोणीही त्याचं कधी पारायण, खूप क्वचित लोक त्या ठिकाणी त्याचं पारायण करत असतात. आमच्या सद्गुरूकडे बसून त्यांनी सर्व विद्येचं अध्ययन त्या ठिकाणी केलेलं आहे. एक एक श्लोकाचं त्या ठिकाणी सद्गुरूकडून उच्चारण घेतलेलं आहे, त्याचा अर्थ समजून घेतलेला आहे. आणि त्यानंतर श्रीमद भागवत कथा, अनेक प्रकारच्या शिव महापुराण कथा, कथा कीर्तन त्या ठिकाणी महाराज करतात. गावोगावी जाऊन धर्माचा आपला प्रचार प्रसार करतात. तर विद्यार्थी सांभाळणं एवढं सोपी गोष्ट नसते. आपल्या घरामध्ये 2, 3, 4 लेकरं असतात, तर आपण सांभाळणं होत नाही. एवढे मुलं सांभाळायचं ही खूप मोठी जिम्मेदारी असते आणि ती जिम्मेदारी महाराजांनी घेतलेली आहे. खूप कष्ट त्या ठिकाणी असतात, सोपं नाही. आपल्या घरामध्ये 2 लेकरं असतात तर आपण वैतागून जातो. तर एवढे लेकरं या ठिकाणी सांभाळायचे आणि त्यांना चांगले संस्कार द्यायचे. कारण स्वतःला अगोदर चांगले संस्कार लागावे लागतात. गुरुकडे बसून त्या ठिकाणी अध्ययन करावं लागत असतं, ते त्यांनी केलेलं आहे. आणि आज त्याची सांगता या ठिकाणी काल्याच्या कीर्तनाने या संपूर्ण जे 21 दिवस अनुष्ठान केलेलं आहे, खूप मोठं अनुष्ठान. त्या ठिकाणी 3-4 घंटे अग्नीसमोर बसायचं उन्हाळ्यामध्ये सोपी गोष्ट नाही. तर ते खूप मोठं अनुष्ठान आहे आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची खूप असीम कृपा त्यांच्यावर त्या ठिकाणी होणार आहे. आणि जसं आपली प्राचीन गुरुकुल पद्धती आहे, तशीच ही पुढे अव्याहत चालू राहावी म्हणून संपूर्ण ग्रामस्थांनी इथं या ठिकाणी मदत करत आहात. सर्वांना खूप खूप धन्यवाद. सर्वांनी आपली मुलं या ठिकाणी गुरुकुलामध्ये ठेवली पाहिजे. शालेय शिक्षण त्या ठिकाणी आहे, सर्व सुख सुविधा उपलब्ध आहे. एवढा मोठा आंब्याचा बाग आहे, एकदम थंड वातावरण त्या ठिकाणी, अतिशय प्रशस्त प्रसन्न वातावरण आहे. कारण या नैसर्गिक वातावरणामध्ये मुलाच्या मनावर खूप सुंदर असे संस्कार होत असतात. त्याचं आरोग्य चांगलं राहत. त्या ठिकाणी आपण जे भजन करतो त्याद्वारे सर्व व्यायाम या ठिकाणी होत असतात. शरीर तंदुरुस्त राहते, मन त्या ठिकाणी अतिशय उज्ज्वल राहतं. त्याचे जीवन असं फुलत जाते आणि त्याच्या जीवनामध्ये कधीही सुख समृद्धीच त्या ठिकाणी राहील. त्याच्या जीवनामध्ये कधी अडचण येणार नाही. तर आपण गुरुकुलामध्ये आपले विद्यार्थी ठेवले पाहिजे. विठ्ठल तुकोबरा या अभंगामध्ये सांगतात की तुझी संगती झाली आमुची निश्चिंती. कोण कोणाला बोलतंय? भगवान परमात्मा गोपाळाला बोलतात की गोपाळ भगवान परमात्माला बोलतात. तर तुझी संगती झाली आमुची. तुझे म्हणल्यानंतर एक वचन आहे, आमुची म्हणल्यानंतर बहुवचन आहे, अनेक वचन आहे. तर या ठिकाणी एक परमात्मा आहे आणि गोपाळ अनेक आहे. तर गोपाळ देवाला म्हणतात, देवा तुझ्या संगतीमध्ये आमची निश्चिंती झालेली आहे. आमचं समाधान, सुख समाधान, आम्हाला संपूर्ण तृप्ती त्या ठिकाणी झालेली आहे. तर या ठिकाणी संगतीचं महात्म्य सांगितलेलं आहे. देवाची संगती, देवाची संगती करावी, सज्जनांची साधूची संगती करावी, चांगल्या लोकांची संगती करावी. कारण संगतीच आपल्याला घडवत असते आणि मनाला संस्कार कुठे मिळतात तर चांगल्या संगतीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला मनाला संस्कार मिळत असतात. हे मनच आपल्याला बंधनाला कारण आहे, मनच मुक्तीला कारण आहे. मन एव मनुष्यानां कारणं बंध मोक्षयोः बंधाया विषयासक्ती मुक्ते निर्विषयं स्मृतम्. विवेकचूडामध्ये भगवान शंकराचार्य सांगतात की हे मनच आपल्या मुक्तीला कारण आहे, मनच बंधनाला कारण. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. तर
हे मन कशाने प्रसन्न होईल तर चांगल्याच्या संगतीमध्ये गेलं, साधूच्या संगतीमध्ये गेलं तर ह्या मनावर उत्तम संस्कार होतील. कबीरजी सांगतात की कबीरा कुसंग न कीजिए पाथर जल न किराय कदली सीप भुजंग मुख एक बूंद तीन भाई. कबीरजी सांगतात की तुम्ही कुसंग करू नका, वाईटाचा संग करू नका. 3 गोष्टी आहेत. स्वाती नक्षत्रातील एक पाण्याचा थेंब त्याने तिघाबरोबर संगती केलेली आहेत. केळी बरोबर संगती केली तर त्याचा कपूर झालेला आहे. स्वाती नक्षत्रातील थेंब केळीवर पडला तर त्याचा कपूर झाला. दुसरा, शिंपल्यामध्ये तो थेंब पडला तर त्याचा मोती झाला. शिंपल्यामध्ये तो पाण्याचा थेंब पडलेला आहे स्वाती नक्षत्रातील तर त्याचा मोती झाला. आणि एक थेंब कुठं पडला तर सापाच्या मुखामध्ये पडला तर त्याचं विष झालेलं आहे. त्यामुळे आपण संगती कोणाची करावी हे नारद भक्तिसूत्रामध्ये नारदजी सांगतात की दुःसंग सर्वथैव त्याज्य हा. वाईटाचा संग नको, दुर्जनाचा संग क्षणोक्षणा चित्तभंग. लेखनाच्या संगे हिरा जो बंधना कुसंगे नाडीला साधू पैसा. एवढा हिरा अनमोल आहे, तो डोंगरावरून फेकला तरी फुटत नाही, परंतु ढेकणाच्या जर संगतीमध्ये गेला तर तो त्या ठिकाणी भ्रष्ट होऊन जात असतो. तसं आपल्या जीवनामध्ये आपण जर वाईट माणसाच्या संगतीमध्ये म्हणतात नाही गुण नाही पण वाण नाही पण गुण लागणार. आपण म्हणतो की मला काही फरक पडत नाही, मी कोणाच्या संगतीमध्ये राहिलं तर माझ्यावर काही परिणाम होत नाही, पण होत नाही असं नाहीये. कोळशाच्या खाणीमध्ये गेला आणि म्हटला मी काळं लागून देणार नाही, असं कधी शक्य आहे का? कोळशाच्या खाणीमध्ये गेला तर काळं हे लागणारच आहे. तसं वाईटाच्या संगतीमध्ये गेला तर त्याचं वाईटच त्या ठिकाणी होणार आहे. श्रीमद भागवतामध्ये उद्धवजीला भगवान परमात्मा उपदेश करतात की संतांची संगती केली पाहिजे. सत्संगेन ही परम प्राप्य दुस्तरम तरते चिराग तस्मात अतिप्रयत्नेन सत्संगम सततम कुरु. एकनाथ महाराज त्याचं वर्णन करतात. सत्संगती वेगळे दान तात्काळ पावावया माझे स्थान अनेक नाही साधन सत्य दान उद्धवा. भगवान परमात्मा सांगतात की माझी प्राप्ती जर तुला करून घ्यायची असेल, लवकर प्राप्ती करून घ्यायची असेल तर संतांच्या संगतीमध्ये तू राहिलं पाहिजे. दुसरं कुठलंही त्या ठिकाणी लवकरात लवकर माझं स्थान परम पद जर प्राप्त करायचं असेल तर सज्जनांची संतांची संगती केली पाहिजे. विठ्ठल संगत संगत
संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथी. माऊली ज्ञानोबा सांगतात की भगवान परमात्म्याला या मार्गाने त्या ठिकाणी प्राप्त करून घ्यावं. संतांच्या संगती आणि मनाच्या गतीने त्या भगवान परमात्म्याचं भजन केलं पाहिजे. कारण बहु अवघड आहे संत भेटी बरी जगतीची करुणा केली. आणि तो परमात्मा भगवान परमात्मा आणि संत काही वेगळे नाहीत. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया. झाडू संतांचे मार्ग आदराने भरले जग विचिष्टाचा भाग शेष उरला तो शिव. तर संत महात्मे आपल्या कल्याणाकरता उद्धाराकरता जगाच्या कल्याणा संतांच्या विरुद्धी देह कष्ट होती बरोबराने. तुकोपराय माऊली ज्ञानोपराय आदी संत झाले म्हणून आपल्याला त्या ठिकाणी शास्त्र कळते. शास्त्र शिकण्याचं आपल्याला मिळालेला अधिकार त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. ही संत महात्मे जर आले नसते तर आपल्याला काहीच कळलं नसतं. आपण एक जंगली रानटी माणसं त्या ठिकाणी राहिलो असतो. धर्म काय देव काय. तुकोपराय म्हणतात की आमच्या बळे तुझं देवपण आम्ही आहे म्हणून तुला देवपण आहे. आणि नाही रूपा बळे करुणी खळे हरिदासा. तो निर्गुण परमात्म्याला सगुण स्वरूपामध्ये साधू संतांनी आणलेला आहे. दुसरं कोणी त्या ठिकाणी आणू शकत नव्हतं. आणि त्या परमात्म्याचं भजन कसं करायचं त्याची प्राप्ती कशी करायची या साधू संतांनी आपल्याला भजन कसं करायचं कीर्तन कसं करायचं देवाचं नाम कसं घ्यायचं हे साधू संतांनी आपल्या अभंगाद्वारे आपल्याला लिहून ठेवलेलं आहे. सर्व शास्त्राचं उपनिषदाचं सार या अभंगामध्ये त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. हरिपाठाच्या रूपाने काकड्याच्या रूपाने आपल्याला बोध त्या संतांनी केलेला आहे. त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी अतोनात कष्ट सहन केले परंतु आपल्याला त्या ठिकाणी अर्भकाची साठी पंथे हाती धरली पाठी तैसे संत जगी क्रिया करुणी दाने त्यांनी. स्वतः आपण जीववी लोका संतर्पण करीत का. स्वतः त्यांनी तुकोबरायाने जाऊन भजन केलेलं आहे. 3 डोंगरावर रोज कुठेही जायचे आणि दिवसभर भजन करायचे. रात्री यायचे आणि पांडुरंगाच्या मंदिरामध्ये रातभर त्या ठिकाणी भजन करायचे. जिजाबाई साहेब त्यांना म्हणत आहे तुम्ही कुठं जाता. 3 डोंगर आहेत. कारण जिजाबाई साहेब पतिव्रता त्या ठिकाणी होत्या. तुकोबरायाला जीव घातल्याशिवाय ते जीवत नव्हते. तुम्ही गोराडेश्वरला जाता की भंडाऱ्याला जाता की भामचंद्राला जाता सांगून जाता. ते म्हणतात की माझी मद झाली अनावरवाच्या छंद या नामाचा घेतलाशी. आता माझं मला भान राहिलेलं नाही. मी देवाचा त्या ठिकाणी झालेलो आहे. तर 3 रस्ते ज्या ठिकाणी फुटतात त्या रस्त्याला कान लावायची. ज्या मातीतून विठ्ठल विठ्ठल ध्वनी येईल हे तिकडे गेलेलं आहे. संतांच्या चरणाखालची माती संतांचा ज्यांना स्पर्श झाला ते देखील विठ्ठल विठ्ठल माती म्हणतात. तर असे अमोघ संत आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. त्यांची कृपा आशीर्वाद आपल्यावर आहे. त्यांच्या ग्रंथांच्या रूपाने ज्ञानेश्वरीच्या रूपाने साक्षात ज्ञानोबराय आपल्या बरोबर त्या ठिकाणी त्यांचा आशीर्वाद आहे. तुकोबराय गाथ्याच्या रूपाने त्या ठिकाणी तुकोबराय आपल्या बरोबर आहेत. त्यांच्याशी आपण संवाद त्या ठिकाणी करतो. तर आपल्या जीवनामध्ये एक गुरु एक ग्रंथ एक मंत्र त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये असले पाहिजे. एक सद्गुरू आपल्या जीवनामध्ये आहे. सद्गुरू विना प्राप्ती नाही ऐसे भेद देते. सद्गुरूशिवाय आपल्याला काहीच त्या ठिकाणी ज्ञान प्राप्त होत नाही. गुरु तेच ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अतिदर्शी. तर सद्गुरु जवळ ज्ञान एक गुरु आपल्या जीवनामध्ये असले पाहिजे. एक मंत्र त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये 10 मंत्र जपत बसायचे नाही. एकच रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळे. एक त्या ठिकाणी आणि एक आपली देवता असली पाहिजे. आपले आराध्य देवता एक देव एक मंत्र एक सद्गुरू आपल्या जीवनामध्ये आणि एक ग्रंथ असला पाहिजे. कुठलाही हरिपाठ का होईना पण नित्याने तो वाचला पाहिजे. ज्ञानेश्वरी एक ग्रंथ आपल्या जीवनामध्ये तो ग्रंथ आपल्यावर कृपा करत असतो. तो साक्षात भगवान परमात्म्याचा त्या ठिकाणी अंश आहे. कारण संतांची वाणी ही वेद त्या ठिकाणी आहे आणि भगवान परमात्मा त्यांच्या वाणीमध्ये विराजमान होत असतो. त्यांच्या संपूर्ण देह हा चैतन्य स्वरूप त्या ठिकाणी असतो आणि संतांची ती वाणी आहे ते वेद आहे. संतांच्या अभंग आपण जर म्हटलं तर वेदाचं उच्चारण केल्याचं पुण्य त्या ठिकाणी प्राप्त होते. ज्ञान होते. आपली
वाणी आपला देह त्या ठिकाणी पवित्र होत असतो आणि येऊनी गोपाळ शुद्ध केलं पाहिजे. तर ते अंतकरण कशाने शुद्ध होईल तर देवाच्या नामाने. कलियुगामाची करावे कीर्तन तेने नारायण देल भेटी. कलियुगामध्ये सर्वात उत्तम श्रेष्ठ साधन काय आहे तर देवाचं नाव आहे. माऊली ज्ञानोबराय स्वतः योगी होते, परंतु त्यांनी योगाचं प्रतिपादन केलेलं नाही. योग करा असं सांगितलेलं नाही. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. माऊली सांगतात की योगाच्या वाटा जे निघाले गा सुवटा तया दुःखाचाची वाटा भागाला. दुःखाचाची चकार लावून माऊली सांगतात की जो योग मार्गाला निघाला त्याच्या वाट्याला दुःखच त्या ठिकाणी येणार आहे. सुख कुठं नाही तर सुखरूप आहे तुझ्या कोण सांगा माझ्या पांडुरंगा साधिका तो. सुख पाहिजे असेल तर पंढरपूरला जा. पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी त्याचं नाम घ्या. नाम घेतल्यानंतर नामी त्या ठिकाणी येत असतो. तसं त्या परमात्म्याचं जर आपण नाव घेतलं तर तो परमात्मा हाके सरशी उडी धावून या स्तंभ फोडी आयसी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून. तर तो परमात्मा त्या ठिकाणी आपल्या करता धावून येईल. तुकोबराय त्यांचं नाव घ्यायचे म्हणून तुकोबराय बरोबर देव त्या ठिकाणी असायचे. नामयाच्या पाठी चाले केशराज लागावया रज चरणीचे. तर नामदेवरायाच्या बरोबर देव राहायचे, कारण ते देवाचं नाम अखंड घ्यायचे. अर्जुनाचं रोम रोम कृष्ण कृष्ण म्हणायचं. प्रत्यक्ष एक रोम रोम त्या ठिकाणी जय कृष्ण श्रीकृष्ण असा जप त्या ठिकाणी करायचं. म्हणून द्वारकेचा राणा पांडवा घरी. तर देवाला त्या ठिकाणी सोन्याची द्वारका आहे. 56 कोटी यादव आहेत. 16,108 पत्नी आहे. सर्वांना मुलं आहेत मुली आहेत. परंतु देवाला तिथं त्या ठिकाणी त्याचं मन रमत नाही. पांडवाच्या घरी देव धाव घेतोय. कशामुळे धाव घेतोय? कारण की पांडव देवाचे भक्त आहेत. अखंड देवाचं नामचिंतन त्या ठिकाणी करता येतं. तर देवाची भक्ती ही अतिशय श्रेष्ठ आहे. देवाची संगती संतांची संगती अतिशय श्रेष्ठ आहे. म्हणून गोपाळ म्हणतात की देवा तुझ्या संगतीमध्ये आम्ही तृप्त झालो आहोत. ही अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुझी संगती
नैमित्तिक कीर्तन त्या ठिकाणी आहे. काल्याचा प्रसंग आहे आणि चरित्र ते उच्चारावे केली देवळी गोकुळी. आज त्या ठिकाणी बंधन आपल्याला आहे. तर वसुदेवा देत देवकी बहीण लग्नामध्ये विघ्न झाले आहे का? तर कंसाने आपली बहीण वसुदेवतेला त्या ठिकाणी दिलेले आहे. अतिशय थाटामाटामध्ये विवाह संपन्न झालेला आहे. स्वतः त्या ठिकाणी आपल्या बहिणीची बोलवण करण्याकरता रथ त्या ठिकाणी तो हाकू लागलेला आहे, सारथी झालेला आहे. तेवढ्यामध्ये आकाशवाणी झालेले आहेत आणि आकाशवाणी त्या ठिकाणी कंसाला सांगू लागलेले आहे, अरे कंसा, 8व्या आईचा पुत्र वधील तुझसी. तर जो देवकीचा 8वा पुत्र आहे तुला मारणार आहे असं ऐकल्याबरोबर आधीच त्या ठिकाणी दुष्ट होता. त्या ठिकाणी एक नाटक त्या ठिकाणी करत होता. घेऊन या खड्ग मारावया गावाला, हात तो धरीला वसुदेव. तर वसुदेवजींनी त्याने खड्ग उपसलेला आहे आणि देवकीला मारण्याकरता तो धावलेला आहे. तेवढ्यामध्ये वसुदेवजीने हात धरलेला आहे आणि कंसाला सांगितलं, तो एवढा शूरवीर आहे, इंद्राला देखील परास्त केलेला आहे, मोठमोठ्या दानवाला युद्धामध्ये परास्त केलेला आहे. स्त्री हत्या करणं पाप आहे आणि देवकी तुझी बहीण आहे, तिच्यापासून तुला धोका नाही, तिच्या मुलापासून, ते पण 8व्या मुलापासून धोका आहे. तर देईन मी पुत्र सत्य माझे म्हणी, तर ठेवी बंदीखानी दुधा सांगे. तर वसुदेवजीने सांगितलं, आम्हाला बंदीखानामध्ये ठेव, तुला प्रत्येक मूल झाल्यानंतर मी आणून देईल. वसुदेवजी हे सत्य वचने त्या ठिकाणी होते. त्यांच्या वचनावर दुष्ट असणारा कंसाला देखील विश्वास होता. एवढं त्यांच्या वाणीमध्ये सामर्थ्य होतं. एवढे एक वाणी एक वचने त्या ठिकाणी वसुदेवजी होते. तर त्यांना बंदीखान्यामध्ये ठेवलेलं आहे आणि पहिला मूल झालेला आहे. कंसाकडे वसुदेवजी घेऊन गेलेले आहेत. त्याला दया आलेल्या आहेत, माझ्या बहिणीचा मुलगा आहे, भाचा आहे, याला कसं मारावं याच्यापासून आपल्याला धोका नाही, तर याला घेऊन जा असं सांगितलं. तर बरं देवता त्या ठिकाणी घाबरलेले, असा जर हा दया करत राहिला तर हा मारला जाणार नाही. कारण ज्यावेळेस पाप त्याचा पापाचा घडा भरल्यानंतरच तो मरणार होता. तर नारदजींना त्या ठिकाणी पाठवलेला आहे. कंसाला सांगितलं, अरे तू काय मूर्ख आहे, देवानं वामतो गती हे. तर देवता हे अतिशय दुष्ट आहेत आणि कुठलाही 8वा त्या ठिकाणी होऊ शकतो. 8व्यापासून सुरुवात केली तर पहिलाही 8वा होऊ शकतो. देव त्या ठिकाणी कपटी आहे. देवता त्यांच्यावर विश्वास ठेवू नको. पुण्य सारावया भेटे देव ऋषी, वधी बालकाशी ठेवू नको. तर त्याचं पुण्य संपवण्याकरता, कारण तो मथुरेच्या प्रजेवर अतोनात अत्याचार त्या ठिकाणी ते सर्व राक्षस त्याने जमा केलेले होते आणि ते दुष्ट प्रजेवर अतिशय अत्याचार, राहिले यज्ञ मोहिले कीर्तन, पळाले ब्राह्मण दैत्या भेने. तर सर्व यज्ञाक बंद केलेले आहे. पूजा पाठ कर्मकांड सर्व देवाचं नाम देखील घेऊ देत नाही असे दुष्ट दुराचारी अतिशय अत्याचार त्या ठिकाणी प्रजेवर करत होता. तर त्याचं पुण्य लवकर संपलं पाहिजे आणि पाप त्याचं झालं पाहिजे. घडा भरल्यानंतर देव येतील आणि त्याचा त्या ठिकाणी नायनाट करतील. तर पुण्य त्याचं जावं म्हणून सांगितलं की तू आता एकाही बालकाला सोडू नको. 6 मारित दुराचारी, 6 मुलं देवकीचे त्यांनी मारलेले आहे. माते पुढे बाळक काढे नेता एकुलते एक, होय का उदक तुटता आम्ही. त्या मातेपासून आपलं जन्मजात मूल घेऊन जावं, त्याला मारावं, किती दुःख त्या ठिकाणी देवकीला अतिशय दुःख झालेलं आहे. देवाची प्रार्थना करू लागलेले आहे. सर्व प्रजा त्या ठिकाणी देवाचे आता कधी देव येणार, कधी देव येणार, सर्व वाट त्या ठिकाणी देवाचे पाहू लागलेले आहे. देवाचं नामचिंतन सर्वत्र चालू आहे. देवाला येण्याकरता सर्व विनवणी करत आहे. 7वा गर्भ त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने सांगितलं, योग मायाला सांगितलं, देवकीच्या गर्भामधून तो गर्भ काढून वसुदेव बाबाच्या घरी जी रोहिणी वसुदेवाची दुसरी पत्नी आहे तिच्या उदरामध्ये घाल. 7वा जो गर्भ योग माया नेत नेवणी घालत रोहिणी उदरी, रोहिणी उदरी नेवणी घातला नकळे कोणाला देवाने. तर तो गर्भ योग मायेने आकर्षण केलेला आहे म्हणून त्यांचं नाव संकर्षण पडलेलं आहे. अतिशय बलवान आहे म्हणून त्यांचं नाव बलराम पडलेलं आहे. आणि गौरवर्ण आहे म्हणून त्यांना राम त्या ठिकाणी बलराम असं म्हटलं जातं. तर तो गर्भ रोहिणीच्या उदरीमध्ये योग मायेने नेऊन घातला.
सांगितलेलं आहे. आणि भगवान परमात्मा अष्टम अवतार भगवान परमात्मा स्वतः देवकीच्या उदरी त्या ठिकाणी आलेले आहे. देवकीचं तेज असं हजारो सूर्याप्रमाणे त्या ठिकाणी तेजस्वी देवकी दिसत आहे. कारण साक्षात भगवान परमात्मा तिच्या उदरी अवतरून त्या ठिकाणी झालेले आहेत, अवतार घेणार आहेत. आणि कंसाचं हृदय या ठिकाणी जळू लागलेलं आहे. रात्रंदिवस तो तळमळ करू लागलेला आहे, त्याला झोप त्या ठिकाणी येत नाहीये. तर गर्भामध्ये त्या ठिकाणी सर्व देवतांनी येऊन त्या भगवान परमात्म्याची गर्भस्तुती अतिशय सुंदर अशी स्तुती केलेली आहे. देवकीच्या समोर भगवान परमात्मा 8 वर्षाची मूर्ती त्या ठिकाणी प्रगट झालेली आहे. देवकी म्हणू लागले, देवा तुला त्या ठिकाणी मी बालक म्हणून त्या ठिकाणी यावं, तुझे माझं त्या ठिकाणी दूध प्यावं, मला तुझं प्रेम भेटावं म्हणून तुला तुझ्याकरता आम्ही तप केलेलं होतं. 1000 वर्ष वसुदेव देवकीनं तप केलेलं होतं. आणि देवाला तुमच्यासारखा पुत्र त्या ठिकाणी आम्हाला हवा. देवाने सांगितलं माझ्यासारखा मीच आहे, दुसरा कोणी नाही, तर मीच त्या ठिकाणी तुमच्या पोटी अवतार घेईल. तर भगवान परमात्मा प्रगट झालेले आहेत. सर्व देवतांनी येऊन भगवान परमात्म्याची सुंदर स्तुती केलेली आहे. भगवान परमात्मा बालक झालेले आहेत, बालरूपामध्ये आलेले आहेत. कंस तर त्या ठिकाणी घाबरूनच देवकीला पाहून पळालेला आहे. भगवान परमात्मा आलेले आहेत. देवकीचं त्या ठिकाणी दूध पेलेले आहेत, देवकीला प्रेम केलेलं आहे. तर भगवान परमात्म्याने वसुदेवजीला सांगितलं, आता मला या ठिकाणी ठेवू नको. नंदाच्या नंदाच्या घराला मज ही गोकुळाला. मला आता नंद बाबाच्या घराला त्या ठिकाणी गोकुळामध्ये घेऊन जा. त्याने सांगितलं आता बेड्या माझ्या हातामध्ये आहे, तिथं रक्षपाळ आहे, किती त्या ठिकाणी कुलप लागलेले आहेत आणि तुरुंगामध्ये आहोत, कसं जायचं. देवाने सांगितलं म्हणती असे रक्षपाळ तेनिया मोहिनी सकळ. मी त्यांना मोहिनी घातलेली आहे आणि तुम्ही मला उचला, तुमचे सर्व बंधन त्या ठिकाणी गळून जातील. टोपल्यामध्ये भगवान परमात्म्याला घेतलेलं आहे. सर्व बेड्या सर्व गळून पडलेल्या आहे, कारण भगवान परमात्म्याला आपलंसं केलेलं आहे. संसार तिथपर्यंतच आहे जोपर्यंत आपण देवाला जवळ करत नाही.
उचलिला कमळापती पायीची बंधने गळती. देवाला आपल्या हृदयामध्ये साठवलं, देवाला आपलंसं केलं तर हा संसार दूर त्या ठिकाणी पळत असतो. कितीही अवघड असू द्या, दुस्तर असू द्या, दुःख बांधवली आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठी. एवढा अनंत जन्म आपण फिरत आलेलो आहोत. किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा, पडिलो अवर्ती भोरा, ओळसा थोरा माया जाणी. किती जन्म झालेले आहोत आपण आणि या संसार दुःखामध्ये आपण पचत त्या ठिकाणी आहोत. परंतु या संसार रूपी सागरातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर देवाला आपल्याच करावं लागेल. वसुदेवजींना तोपर्यंतच बंधन आहे जोपर्यंत ते देवाला जवळ करत नाही. देवाला त्यांनी घेतल्याबरोबर त्यांचे बंधन त्या ठिकाणी तुटून गेलेले आहेत आणि देवाला घेऊन निघालेले सर्व दरवाजे कुलप त्या ठिकाणी खडाखड उघडलेले आहेत. सुरक्षित ठिकाणी विशुद्ध होऊन पडलेले आहेत. पुढे बाहेर आल्यानंतर मंद मंद पाऊस आहे. यमुना दुथडी भरून वाहत आहे. यमुनेला पूर त्या ठिकाणी आलेला आहे. वसुदेवजी तसेच निघालेले आहेत. यमुना मैया देखील त्या ठिकाणी देवाच्या दर्शनाकरता वर येऊ लागलेले आहेत. वसुदेवच्या नाकात तोंडामध्ये पाणी जाऊ लागलेले आहे. देवाला दया आलेली आहेत. देवाने एक अंगुष्ट काढलेला आहे. यमुना आणि दूध पाजू लागलेले आहेत. तर भगवान परमात्मा तिच्याकडे पाहत आहे. तर भगवान परमात्म्याने दूध पित असताना डोळे दाखलेले आहेत. तर त्याचे अनेक कारण त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. देवाने विचार केला की ही तर राक्षसी नाही आणि आपण जर हिच्याकडे जर पाहिलं तर ही मोहून त्या ठिकाणी जाईल, हिचं खरं रूप त्या ठिकाणी प्रगट होईल. म्हणून देवाने डोळे दाखलेले आहे. कशा करतात डोळे झाकले तर ते भोलेनाथांचं ध्यान करू लागलेले आहेत. हे भोलेनाथ, मी या ठिकाणी दूध दही तूप खाण्याकरता गोकुळामध्ये आलेलो आहे. विष पिण्याचा अभ्यास तुमचा आहे तर तुमचं काम तुम्ही करा, विष तुम्ही प्राशन करा. तर भोलेनाथांना बिनवणी त्या ठिकाणी करत आहे. याकरता देवाने डोळे दाखवले आहे. आणि ही दुष्ट आहे, हिला खूप मुलं मारलेली आहेत. तिच्या या दृष्टीचं मुख त्या ठिकाणी पाहू नये म्हणून देवाने डोळे झाकलेले आहेत. अनेक कारण देवाचे डोळे झाकण्याकरता त्या ठिकाणी, कारण देव विचार करू लागले की आता हिला कुठली मुक्ती त्या ठिकाणी द्यायची याचा विचार, तिचं पूर्व चरित्र देव त्या ठिकाणी पाहू लागलेले आहेत. ती पुतना ही पूर्वजन्मातील बळीराजाची कन्या रत्नमाला त्या ठिकाणी होती आणि तिनं देवाकडे अपेक्षा केली. देवाचे सुंदर रूप पाहिल्यानंतर ती मोहून गेलेली आहे आणि असा मुलगा मला भावा आणि मी त्याला दूध पाजावं असं तिची इच्छा झालेली आहे. तर तिची इच्छा या जन्मामध्ये देवाने पूर्ण केलेली आहे. तर त्याकरता देवाने डोळे झाकलेले आहेत. त्यानंतर देवाने तिचं दूधही प्यालेले आहे. ते विषयी प्राशन केलं आणि तिचे पंचप्राण त्या ठिकाणी ओढू लागलेले आहेत. तर ती कासावीस त्या ठिकाणी झालेले आहेत, बाहेर पळालेले आहेत. तिचं वास्तविक रूप प्रगट झालेले आहे. अतिशय भयानक तिचं रूप आहे आणि ओरडू लागलेले आहे, सोड सोड सोड, वाचवा वाचवा असं मोठ्याने आरडू लागलेले आहेत. देवाने तिचे पंचप्राण घेतलेले आहे. तिला आपल्या स्वरूपामध्ये सायुज्यता मुक्ती त्या ठिकाणी तू असंका अधिकांचे निमाने सायुज्यू सौरसू विधना पुतणे जे विषाचे स्तनपाने मारू आले. माऊली ज्ञानोबाने सांगतात, देवा तुम्ही किती उदार आहात. ज्या पुतणीने तुम्हाला मारण्याकरता विष घेऊन आलेले आहे, विष जिला पाजवलेलं आहे, तिला सनकादिकांना जी मुक्ती दिली ती मुक्ती तुम्ही दिली. देवा तुम्ही किती उदार आहात. तर भगवान परमात्माचं 11 विकराळ रूप त्या ठिकाणी पडलेले, कितीतरी वृक्ष मोडून पडलेले आहेत. नंद बाबा कंसाला त्या ठिकाणी कर देण्याकरता, वार्षिक कर देण्याकरता गेलेले होते. वसुदेवची भेट झालेली आहे. वसुदेवजीने सर्वांची विचारपूस झालेली आहे. वसुदेवजीने सांगितलं, मला काही मंगल त्या ठिकाणी गोकुळामध्ये दिसत नाही, तुम्ही लवकरात लवकर गोकुळाकडे जावा. आणि वसुदेव हे सत्यवचने त्या ठिकाणी आहे. नंद बाबा लवकरात लवकर गेलेले आहेत. तर वाटेमध्ये पाहिलं तर एवढा मोठ्या राक्षसी त्या ठिकाणी पडलेली आहे. 11 रूप आहे. देवाला सर्वांनी खाली काढलेला आहे आणि तिचे तुकडे करून तिथं
चिता त्या ठिकाणी रचली आहे. तिच्या देहाचा सुगंध त्या ठिकाणी येऊ लागलेला आहे. चंदनाचा अवताराचा पेक्षाही अतिशय सुगंध तिच्या देहाचा येऊ लागलेला आहे. कारण भगवान परमात्म्याचा ज्याला स्पर्श झाला त्याचा देह पवित्र त्या ठिकाणी झालेला आहे. त्या पुतळेला आपल्या स्वरूपामध्ये देवाने विलीन करून घेतलेला आहे. तिचा जो अंतकरणातील मागील जो भाव होता तो देवाने त्या ठिकाणी पाहिलेला आहे. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयारा. तर तिचा जो अंतकरणातील माझं दूध प्यावा हे भाव होता देवाने तो प्राशन केलेला आहे. तिला मुक्ती देखील दिलेली आहे. विठ्ठल विठ्ठल त्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी माघारी आलेली नाही. एक एक त्या ठिकाणी राक्षस येऊ लागलेला आहे. कागासूर आगासूर नाना प्रकारचे दैत्य तृणावर्त येऊ लागलेले आहेत. एक कागासूर त्या ठिकाणी आलेला आहे. कावळ्याचं रूप त्या ठिकाणी तो घेऊन आलेला आहे. यशोदामया देवाला त्या ठिकाणी दूध त्या ठिकाणी पाजत होती. देवाने पाहिलं हा राक्षस त्या ठिकाणी बाहेर आलेला आहे आणि देव त्या ठिकाणी रडू लागलेले आहेत. बाहेर जाण्याचा हट्ट करू लागलेले आहेत. तर देव बाहेर आलेला आहे आणि देव तिला यशोदामाईला त्या कावळ्याकडे बोट त्या ठिकाणी दाखवत आहे. यशोदामाईला वाटलं आता हा शांत झालेला या ठिकाणी खेळेल म्हणून यशोदामाईने देवाला त्या ठिकाणी ठेवला आणि आपल्या घरकामाचा करता निघून गेलेले आहेत. तर तो कागासूर त्या ठिकाणी आलेला आहे. भयानक त्याचे रूप आहे. देवाला चोचीना त्या ठिकाणी तो मारू लागलेला आहे. देवाने एक लाथ मारलेला आहे. अनेक योजने जाऊन पडलेला आहे. पुन्हा ढाल तलवार घेऊन त्या ठिकाणी मारण्याकरता आलेला आहे. देवाने एक मुका मारला आणि तो गतप्राण त्या ठिकाणी झालेला आहे. तृणावर्त नावाचा दैत्य आलेला आहे. तो वाऱ्याचं रूप त्या ठिकाणी घेऊन आलेला आहे. देव त्या ठिकाणी अंगणामध्ये बसलेले असताना देवाला उचलून घेऊन गेलेला आहे. देवाने त्याचं त्या ठिकाणी मुंडकं दाबून त्याला मारलेलं आहे. देवाने नाना प्रकारचे काक बगरिठा मारिले बाळपणी अवघी दैत्य खाणी बुडवली. पुढे एक महाबळ भट नावाचा दैत्य आलेला आहे. त्याने ब्राह्मणाचं रूप धारण केलेले जानवे पंचाल त्या ठिकाणी बरोबर घेऊन तो आलेला आहे. यशोदामाईला त्या ठिकाणी यशोदामाईने त्याला पाठ बसण्याकरता दिलेला आहे. मागे टेकण्याकरता एक पाठ दिलेला आहे आणि तो यशोदामाया तिच्या लालाचं त्या ठिकाणी भविष्य विचारू लागलेले आहे. तर तो सांगू लागला हा पुढे अतिशय विनाशकारी त्या ठिकाणी मुलगा आहे. आपल्या स्वतःचा कुळाचा त्या ठिकाणी नायनाट करणारा आहे. खूप विनाशकारी हा कुळ नक्षत्रावर जन्माला आलेला आहे. याला त्या ठिकाणी तुम्ही खड्ड घालून पुरून टाका. तर यशोदामाईने सांगितलं. गर्गाचार्याने तर अतिशय सुंदर भविष्य सांगितलंय. अतिशय गुणवान दैवी संपत्तीने युक्त असा मुलगा आहे. अतिशय चांगला आहे आणि नाना प्रकारे दैत्याचं भक्ताचं रक्षण करणार आहे. दैत्याचं निर्धारण करणार आहे. त्यावेळेस त्याने सांगितलं की गर्ग तो गणिती चुकला. गर्गाचार्याला त्या ठिकाणी गणित कळत नाही असं देवाने ऐकलं. देवाविषयी सांगत असताना देव म्हटला की बरोबर आहे मी हे सर्व करणारच आहे. ते बरोबर सांगतोय. आणि ज्यावेळेस गर्गाचार्याविषयी बोलतात देवाला राग आलेला आहे. देवाने सर्वांना आज्ञा दिलेली आहे. ज्या पाटावर तो बसलेला होता त्या पाट असा उंच नेला आणि उलटा खाली डोक्यावर त्या ठिकाणी सोडला. वस्तू स्वयंपाकघरातील त्या ठिकाणी एक एक त्याचा सत्कार करू लागलेले आहेत. मागचा जो पाठ होता तो पाठीत त्या ठिकाणी बसलेला आहे. पडी उलटणं सर्व काही त्याचा सत्कार अतिशय सुंदर पद्धतीने त्या ठिकाणी करू लागलेले आहेत.
सर्वांनी खूप मार दिल्यानंतर पळू लागलेला आहे. तर बाज आडवी झालेला आहे, उतरून पडलेला आहे. जानवं सगळं पंचांग पाठलेलं आहे. जानवं जागावर बोलताना प्रमाण पाठवलं. तर तो ब्राह्मण वेश त्या ठिकाणी धारण करून आला होता, म्हणून देवाने त्याला जिवंत सोडलेला आहे. त्यानंतर नाना प्रकारचे राक्षस आलेले आहेत. देव हळूहळू थोडे मोठे होऊ लागले, रांगू लागलेले. त्यानंतर देव चालू लागलेले आहेत. आपल्या सौंगडाबरोबर नाना प्रकारचे खेळ देव त्या ठिकाणी खेळू लागलेले आहेत. एक वेळेस त्यांचे देवाचे सवंगडी देवाबरोबर त्या ठिकाणी खेळ खेळत असताना देवाने विचारलं, अरे तुम्ही एवढे सुकून का चाललेले आहात? गोकुळामध्ये एवढ्या लाखो गायी आहेत आणि दूध दही तूप त्या ठिकाणी भरून वाहतात आणि तुम्ही एवढे सुकलेले का आहात? त्याने सांगितलं, आम्ही दूध दही तूप त्या ठिकाणी पाहत असतो आणि ताक तेवढं आम्हाला भेटतंय. देवाला वाईट वाटलं, ह्या गवळणी आपल्या लेकरावर अत्याचार करतायत. त्यांच्या वाट्याचा असताना आपल्या लेकराला खाऊ न घालता मुद्रेमध्ये त्या ठिकाणी जाऊन विकतात आणि ते राक्षस त्या ठिकाणी बलवान होत आहेत. आपले दुर्जन दुष्ट त्या ठिकाणी आपले शत्रू बलवान होत आहेत. तर देवाने सांगितलं की आता तुम्ही चिंता करू नका, तुम्ही आता तुम्हाला भरपेट त्या ठिकाणी दूध दही तूप लोणी खायला देतो. देवाने एक चौर मंडळ त्या ठिकाणी स्थापन केलं आणि एकेकाच्या घरामध्ये जाऊन रोज चोरी करू लागलेले आहेत. तर ती चोरी नाही, त्यांच्याच घरातील त्यांच्याच मुलांना देव खाऊ घालत आहे. त्या देत नाही म्हणून देव त्या ठिकाणी ते करत आहे. तर ही चोरी त्या ठिकाणी नाहीये. तर तो भगवान परमात्मा आणि त्या गवळणीला देखील अपेक्षा असायची, देव आमच्या घरी यावं आणि देवाने आमच्या हातचं जे ताजं लोणी काढलेलं आहे ते देवाने खावं. त्यांचा मनोमय त्यांचा अंतःकरणातील देव भाव जाणायचे आणि रोज एकेकाच्या घरी जाऊन त्या ठिकाणी चोरी करायचे. तर सर्व गवळणी त्या ठिकाणी त्रस्त झालेल्या आहेत. रोज नंद बाबाच्या वाडीला यशोदेकडे गाराने घेऊन त्या ठिकाणी येत आहे. तर यशोदामायाला त्या ठिकाणी खरं वाटायला तयार नाही. एक वेळ देवाने यशोदामायाला सांगितलं, आता मला खूप भूक लागलेली आहे, मला दूध दे. तर यशोदामायाने मांडीवर घेतलेलं आहे, देवाला दूध पाजू लागलेले आहे. तोपर्यंत चुलीवरचं दूध त्या ठिकाणी उतरू गेलेलं आहे. यशोदामाईने देवाला खाली ठेवलं आणि दूध उतरण्याकरता गेलेले आहे. देवाला राग आलेला आहे, तिला माझ्यापेक्षा दूध महत्वाचं आहे. एक त्या ठिकाणी लाकूड घेतलंय, बेरा फोडून टाकलेला आहे आणि दुसरीकडे जाऊन लोणी खात बसलेला आहे. यशोदामाया आलेली आहे. बरोबर आहे, या गवळणी जे सांगतात ते सर्व बरोबर आहे, हा खोड्या करतोच. तर यशोदामाया त्या ठिकाणी घेऊन छडी घेऊन देवाच्या मागे लागलेले आहेत. देव पुढे पळत आहे, यशोदामाया मागे पळत आहे. तर देव हाती लागलेले आहेत आणि देवाला उखाळा बांधलेला आहे. दोन कुबेराचे पुत्र त्या ठिकाणी नारदजीच्या शापाने वृक्ष झालेले होते. देवाने त्याद्वारे उखाळाद्वारे त्यांचा उद्धार केलेला आहे. यशोदामायाने सांगितले, आता तू गावामध्ये राहायचं नाही, तू रानामध्ये त्या ठिकाणी जायचं. बछडे घेऊन तुझे सर्व सवंगडी घेऊन रानामध्ये जायचं. यशोदामाया त्या ठिकाणी देवाला सुंदर असं सजवलेलं आहे. मोर मुकुट त्या ठिकाणी मनसे हातामध्ये दिलेले आहेत, तांबडी त्या ठिकाणी दिलेले आहेत. देवाला सजवलेलं आहे. सर्व सवंगडी घेऊन सर्व रानामध्ये त्या ठिकाणी निघाले आहेत. बरोबर सुंदर अशी शिदोरी दिलेली आहेत. देव रोज त्या ठिकाणी वनामध्ये जायचे, गायी चालायचे आणि नाना प्रकारचे खेळ त्या ठिकाणी खेळायचे. देवाने एक वेळेस कालियाचं मर्दन केलेलं आहे. तो कालिया यमुनेच्या डोहामध्ये राहायचा. सर्व विषारी त्या ठिकाणी जल झालेला आहे. एक वेळेस गोपाळ सर्व
गायी त्या ठिकाणी पाणी पिण्याकरता गेलेले आहे. सर्व मरण पावले देवाने त्यांना जिवंत केलेलं आहे. कालियाबरोबर युद्ध केलेलं आहे आणि कालियाला सागरामध्ये पाठवून गेलेलं आहे. नाना प्रकारचे विटू दांडू चेंडूला लगोरी नाना खेळ मांडीला वाळवंटा. तर देवाने नाना प्रकारे खेळ त्या ठिकाणी खेळलेले आहेत. खेळ खेळून थकलेले आहेत आणि गोपाळ म्हणाले देवा आता पुढे झालेला आहे. आता त्या ठिकाणी खांदी बहार पोटी धुक काय फिरावायचे सुख. तर आता उशीर झालेला आहे. तर आपल्या शिदोऱ्या त्या ठिकाणी काढा. तर सर्वांनी असे गोलाकार त्या ठिकाणी बसलेले आहेत. आपापल्या शिदोऱ्या त्यांनी काढलेल्या आहेत. त्यानंतर देवाने सांगितलं माझी जशी शिदोरी आहे तशी तुम्ही शिदोरी त्या ठिकाणी आणा. तर तुकोबराय त्या ठिकाणी होते आणि तुकोबरायने सांगितलं देवा तुका म्हणे आता आमच्या घरी कोणीच त्या ठिकाणी शिल्लक राहिलेले नाही. तर त्या देवाच्या सुखामध्ये देवाच्या आनंदामध्ये काय काय मिळतं ते अभंगाच्या तिसऱ्या घरी
म्हणतात, घरी आम्हाला ताकच त्या ठिकाणी खायला मिळते, परंतु देवा तुझ्या संगतीमध्ये या ठिकाणी नवनीत लोणी त्या ठिकाणी आम्हाला खायला मिळते. आणि देवा तुझ्या संगतीची, तुझ्या प्रेमाची गोडी, तुझ्या संगतीचा आनंद आणि ते प्रेम, तुझ्या संगतीमध्ये जे काही भक्तीचं विलक्षण सुख आहे ते आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होत आहे. गोपाळ अतिशय आनंदित त्या ठिकाणी झालेले आहेत. सर्वांनी त्या ठिकाणी आपापल्या शिदोऱ्या उघडलेल्या, सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र केलेल्या आहेत. दही भाताचा खिचडी काला, प्रेमी मोहिला गोविंदे, तर सर्वांनी त्या ठिकाणी काला केलेला आहे आणि देव स्वतः त्या ठिकाणी सर्वांना तो काला देत आहे. बाकी स्वर्गातील देवता, ब्रह्मदेव आदी इंद्र देवता सर्व काल्याचा प्रसाद आम्हाला भेटावा म्हणून त्या ठिकाणी नाचलेले आहेत, परंतु देव त्यांना काला देवता रूप पालटून गोपाळामध्ये आलेले आहेत. खाली त्या ठिकाणी मान करते, वर हात करते. देवाने त्यांच्या हातावर काला दिलेला नाही. देव कारण काला जर करायचा असेल तर देवाच्या संगतीमध्ये यावं लागतं, देवाच्या बरोबर त्या ठिकाणी यावं लागतं. तुम्हाला काला त्या ठिकाणी भेटणार नाही. तुम्हाला मृत्यू लोकांमध्ये स्वर्गीचे आम्हालाची दादी देवा, स्वर्गीचे आम्हालाची ब्रह्मदेवाला देखील काला दिलेला नाही, इंद्राला कोणालाही काला दिलेला नाही. आणि देव अतिशय अगोदर चतुर. देवांनी विचार केला की आता असा आपल्याला काला दिला नाही, परंतु हात धुण्याकरता यमुनेच्या डोहामध्ये तर यमुनेमध्ये तर जातीलच. तर कालेची आसी देव जरी झाले मासी, तर माशाचं रूप त्यांनी धारण केले, असा तरी आपल्याला काला मिळेल. परंतु देव त्यांचा बाप आहे. देवाने सांगितलं आता कोणी यमुनेमध्ये त्या ठिकाणी हात धुवायला जायचं नाही. तर देवाने देवादिकांना काला त्या ठिकाणी मिळू दिलेला नाही. काला अतिशय तुका म्हणे वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही कालाचे. वैकुंठामध्ये देखील हा काला नाही. अतिशय सर्वांना दुर्लभ देवाच्या संगतीमध्ये गोपाळाने खूप आनंद त्या ठिकाणी घेतलेला आहे. गवळणीने त्या जाण वेद गर्भीच्या सुट्टी त्या गवळणी गोप हे अतिशय पुण्यवान, अतिशय भाग्यवान, भगवान परमात्म्याचे अतिशय निष्ठावान भक्त. त्यांच्या जीवनामध्ये देवाशिवाय दुसरं काहीच त्या ठिकाणी अवघा देवच झाला पाहिजे भरून या अंतरबाई. त्यांच्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याशिवाय दुसरं कोणी नव्हतंच. त्यांच्या चित्तामध्ये त्या गवळणी मथुरेमध्ये दही दूध तूप लोणी विकायला गेल्यानंतर गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या हसती मथुरेच्या आईने. त्यांची अवस्था गोविंदमय त्या ठिकाणी झालेली होती. त्या सर्वांना म्हणायच्या दही घ्या दूध घ्या म्हणायचं नाही तर गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या. आणि नित्य देव रोज सकाळी जायचे गाई घेऊन, तर त्या गवळणी त्यांची संध्याकाळी येताना वाट पाहायच्या की देवाचं ते सुंदर रूप, गाईच्या फुलांची जी माती सर्व अंगाला लागलेली आणि ते सुंदर असं भगवान परमात्म्याच्या हातामध्ये विणून घेतलेले सुंदर रूप पाहण्याकरता त्या गवळणी त्यांचं मन आतुरतेने हसवलेलं राहायचं. तर देवाच्या संगतीचं काय महात्म्य आहे, संतांच्या संगतीचं काय महात्म्य आहे, या अभंगाद्वारे तुकोबराय त्या ठिकाणी सांगतात. ते भगवान परमात्मा त्या ठिकाणी गोपाळांना म्हणतात
अरे तुम्ही माझ्यापासून दूर जा दूर जा. त्यांनी सांगितलं आता मी जेव्हा तुम्ही मला ढकलून जरी लावलं तरी आम्ही बाहेर जाणार नाही, तुझ्यापासून बाजूला जाणार नाही. अभंगाचं शेवट. तुका म्हणे आता, तुका म्हणे
He